षटकांसाठी आता प्रथमतः त्यांची स्कोरिंगची भूमिका राहील. त्याचबरोबर पहिला चेंडू फेकला जातो गोलंदाज. पहिल्याच बॉलवरती इथे मात्र चकवलं फलंदाज प्रशांतला. यश भोईर आलेला आहे. भोईरपाडा संघ आणि यश भोईर गोलंदाजच्या मार्गवर आहे. अनुज मडवी, आकाश पाटील असतील, अगदी चांगले फलंदाज त्यांच्याकडे सुद्धा आहेत. एका बाजूला आपण पाहू शकाल प्रशांत पाटील मात्र स्ट्रायकिंग गेला. पहिल्या बॉलवरती काहीसा वेगवान चेंडूवरती थोडासा स्तब्ध राहिला. त्यानंतर पुढचा बॉल, पुढच्याच बॉलवरती हा तडाखा प्रशांत पाटीलचा स्टेट डाऊनचा फटका वर या ठिकाणी विकेट बॉलला मिळाला आहे. यावेळेस येतो षटकार. षटकाराने खातं खुलं केलंय खरं तर प्रशांतने. वैयक्तिक आणि सांघिक 6 धावा लागला धावफलकावरती 2 चेंडूंमध्ये. पुढचा बॉल अलाउन द कार्पेट केला. आता गॅप शोधलाय, बॉल चाललाय दंदन करत. एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर केलाय आणि येथील 4 धावा आता या चेंडूवरती. दोन चेंडूवरती 10 धावा वसूल केल्या. पहा, पहिल्या चेंडूवरती बीट झाला होता प्रशांत, त्यानंतर स्वतःला सावरलं आणि चेंडू अगदी आपण लगेच पीक करत असताना षटकार टोकला, चौकार टोकला. आता मात्र या ठिकाणी थोडीशी या ठिकाणी फिल्डिंग चेंज झाली आहे प्रशांतसाठी. ऑन साईडला डीपमध्ये आपण पाहतो आडिश पिटलला आणि एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे प्रशांतसाठी. उलटाच बॉल हलक्या हाताने फक्त ढकलला पुश करत असताना एका धाबेने खुश झालेले आहेत. दुसरीचा प्रयत्न होता, एकाच धाब्यावर रोखलंय. 4 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेत. 11 धावा लागल्या धावफलकावरती. त्यामध्ये विशेष आपण पाहतोय 3 चेंडूमध्ये केलेल्या प्रशांत पाटीलने 11 धावा आणि नवनच सुद्धा अगदी आपल्या फॉर्ममध्ये खेळत असताना भरपूर स्पर्धा गाजवल्या आहेत. प्रथमतः गोलंदाजीमध्ये खूप चांगलं कार्य राहिलं होतं. आताच्या घडीला मात्र ज्या प्रकारे या ठिकाणी आपण पाहतो ओपनिंगसाठी आलाय म्हटलं तर बॅटिंग खूप चांगली आता यावर्षी राहिली आहे नवनाथ गायकरची. पुढचा बॉल उडवला, बॉल पाहूया. क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने धावला चेंडूवरती. जजमेंट या ठिकाणी चुकलाय. सेफ लँडिंग झाली आहे आणि 2 धावा इथून वसूल केल्या या चेंडूवरती. 2 धावांनी सांघिक धावफलक जाऊन पोहोचलाय 13 धावसंख्येवरती. सुरक्षित सुरुवात केली प्रथमतः. प्रत्येक बॉलवरती प्रहार न करता अगदी गॅप शोधत फलंदाजी करतायत फलंदाज आणि आताची गाडीला हीच काशित राहिली आणि ही जरूरत आहे, गरज आहे. खरं तर प्रत्येक बॉलवरती तुम्हाला लॉप करता येणार नाही. एखादा चांगल्या बॉलवरती सिंगल डबलवरती तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. पुढचा बॉल ऑन साईडला फिरवला खरं तर पॅडल स्विपचा हा फटका आहे आणि बॉल चाला सीमारेषे बाहेर स्क्वेअर लेगच्या दिशेने एका टप्प्याने येथील चेंडूवरती 4 धावा, चौकार. षटकामध्ये पॉवर प्ले. चला फिल्डिंग लावून घ्या. भोईरपाडा संघ जास्त वेळ घेरू नका. प्रत्येक संघाकडे आता वेळ राहिला नाही. आयोजन कमिटी तर आमची उद्घाटन करून गेली खेळण्यासाठी. तर जेवढा फॉर्ममध्ये राहिला यावर्षी एकाडपाडा संघ ते पाहता प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांनी भरपूर एंट्रीज केल्या. भरपूर एंट्रीमध्ये अगदी आपण पाहिलं सुपर 8 आणि सुपर 4मध्ये प्रवेश केला आहे बऱ्याच स्पर्धांमध्ये आणि आजही पाळी इथे खेळण्यासाठी गेलेले आहेत आयोजन कमिटी. त्यांना सुद्धा आपण शुभेच्छा देऊया. दुसरं षटक घेऊन येत असताना आरे बेंडकडून आकाश पाटील आपल्याला पाहायला मिळेल. प्रशांत पुन्हा एकदा स्ट्रायकिंग गेला आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नवनाथ, त्याने सुद्धा सुरुवात चांगली केली आहे. आकाश पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती आहे आणि येणाऱ्या आपण 26 जानेवारी ते 1 फेब्रुवारी रोजी स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक प्रकाश ज्योतातील ही स्पर्धा आपण पाहू शकता. खरं तर याच वीकमध्ये स्पर्धा होणार ती मला इलेक्शनच्या कारणामुळे ही स्पर्धा 26 जानेवारीला सुरुवात भव्य दिव्य अशी स्पर्धा आहे. 6 बाईक त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आकाश पाटील पहिलाच बॉल ओव्हर पिच बॉलला या ठिकाणी ढकलला. पहा इनसाइड आउटने गॅप पुन्हा एकदा शोधला प्रशांतने आणि चेंडू चाला सीमारेषा बाहेर. अजून एक चौकार.
जेव्हा फॉर्म दाखवतोय प्रशांत पाटील. तर ज्या वेळेला तुमच्यासाठी दिवस खराब असतात त्यावेळेला तुमचा फॉर्मही राहत नाही आणि आता मात्र फॉर्म चांगला दाखवतोय. सुरुवात चांगली झाली 2026ची. प्रशांत आकाशवरती हल्ला चढवत असताना लगेचच मात्र गतीमध्ये परिवर्तक असा टप्पा सुद्धा चेंज केलाय. थोडा शॉर्ट फेकला बॉल गुडले स्पॉटवरती, त्यावरती धाबा करता आले नाही डॉट बॉलची सांगता. असं म्हणतात की तुमचा ज्या वेळेला फॉर्म खराब असतो त्यावेळेला जिथे चेंडू पडतो ना तिथे तुमची बॅटच जात नाही आणि ज्या वेळेला फॉर्म चांगला असतो त्यावेळेला जिथे तुमचे बॅट जाते तिथे बॉल पडत असतो. हे क्रिकेट राहिले. पुढचा बॉल ऑन साईडला खेळायचा होता, संधी फार मोठी होती आफ्टरकडला उडवण्याची, तिथे मात्र अपयश आलं. लगेच मात्र कमबॅक करत असताना आकाश पाटीलला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर चौकार जरूर पाहिला, नंतर मात्र या ठिकाणी स्वतःला सावरलं. थोडंसं चेंडूमध्ये परिवर्तन करत असताना स्लोअर फेकले, थोडे शॉर्ट फेकले आणि त्यावरती मात्र प्रशांतने 2 चेंडू डॉट घेतलेत आणि धावसंख्या स्थिरावली आहे ती मात्र 21 धावसंख्येवरती. षटकातला हा पुढचा बॉल खेळण्यासाठी पुन्हा एकदा प्रशांत तयार आहे. बातचीत झाली जरूर, एखादा वेगळा फटका पाहायला मिळू शकेल का? लगातारचे 3 चेंडू डॉट फेकले आणि तिन्ही चेंडू सेम ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहिला. तीन चेंडू एकाच टप्प्याचे आणि त्यावरती मात्र या ठिकाणी लॉक करण्याचा प्रयत्न प्रशांतचा राहिला. चेंडू मात्र हिट झाला नाही आणि अगदी आपण पाहिलं तर कमबॅक करत असताना आकाश पाटीलला आपण पाहिलं आणि त्यामध्ये विशेष योगदान आपण पाहतो आकाश पाटीलचं. तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला तर एखादा गोलंदाज गोंधळून जातोय, तसं काही झालं नाही मैदानामध्ये. आकाश पाटीलने स्वतःला सावरलं आणि मॅचमध्ये पुनरागमन करत असताना बॅटची लिडिंग लागली आहे, थोडीशी चुकी झाली आहे क्षेत्ररक्षकाची. दुसरीचा कॉल असेल का? चेंडू पकडते फेकते तोपर्यंत एकाच धाब्यावरती रोखलाय. अगदी आपण पाहिलेला तर चारही चेंडू तसेच फेकले होते आणि चारही चेंडूवरती प्रशांतने तशाच प्रकारचा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. यावरती मात्र सिंगल जरूर आली आहे. चेंडू आतापर्यंत झाले 5 आणि धाबा आल्या 5च धाबा आलेल्या आहेत. ही काशीच राहिली खरं तर बोईरपाडा संघाकडून आकाश पाटीलची. आता कर्णधार कसा असावा याचं जातीवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं आहे. कारण ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे, एखादा गोलंदाजावरती पहिल्याच बॉलवरती चौकार आला तर मात्र काहीशी वेगळी गोलंदाजी पाहायला मिळते. प्रत्येक बॉलवरती मात्र त्याच्या माध्यमातून बाउंड्री दिली जाते. असं काही घडवलं येता लगातार 4 चेंडूवरती मात्र सिंगल या ठिकाणी आली आहे. आता मात्र नॉन स्ट्राईक एनला प्रशांत गेलाय, स्ट्राईक एनला रघुनाथ गायकर. त्याच्या माध्यमातून एखादा स्ट्रोक येईल का? धावसंख्या 22 वरती पाहायला मिळते. जी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 17 होती. फक्त 5 धावा आलेल्या आहेत 5 बॉलवरती. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न केला, चेंडू आणि बॅटचा फारसा संपर्क झाला नाही. डॉट बॉलची सांगता येते. काय षटक घटाले इथे आकाश पाटीलने. धावा दिल्या फक्त 5 आणि त्यामध्ये पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार आपण पाहिला आणि धावसंख्या स्थिरावली आहे 11च्या सरासरीने 2 षटकांमध्ये 22 धावसंख्या. घेऊन जायचं प्लीज, कारण ऊन आता वाढ नको आहे. पाणी फिल्डिंग करायला टीमला पाणी हवं आहे. जा 2 बाटल्या घेऊन जा प्लीज, कारण ऊन वाढलंय आता. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर 20°C तापमान होतं. आता हेच तापमान 29-30°C झालेलं आहे आणि त्यामुळे एवढ्या उन्हामध्ये बॅटिंग फिल्डिंग करत असताना थोडासा त्रास जरूर जाणवेल आणि त्याचमुळे पाण्याची आवश्यकता भासली मैदानामध्ये. पुढील मॅच विनरमध्ये असणार आहे. पेट आणि यातील विजेता संघ. आणि एकाच बाजूला आपण पाहिलं तर एकाच जो निर्णय घेतलाय खरं तर बॅटिंग करण्याचा पहिल्या सत्रामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये खरं तर बॅटिंग करण्याचा निर्णय योग्य होता. आता मात्र 5 धावा येत असताना काहीशी धावसंख्या मंदावली आणि त्यामध्ये 22 धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. येणाऱ्या 2 षटकांमध्ये अजूनही धावसंख्या मिळायला मिळू शकेल, कारण दोन्ही पहिल्यांदा अजूनही मैदानावरती आणि ज्यांची नजर चांगली बसली मैदानावरती बॉलवरती. ऋषी मडवी आलेला आहे गोलंदाजीला. आता तो सुद्धा आकाशचं अनुकरण करेल की त्याच्यावरती हल्ला चढवला जाईल, हे सुद्धा पाहण्यासारखं असेल. दुसऱ्या बाजूने विचार केला तर प्रशांतने केलेली सुरुवात आणि त्यानंतर लगातारचे 3 बॉल त्याने डॉट घेतलेत आणि तो धावसंख्येचा त्याचा आपण विचार केला तर 16 धावसंख्या आतापर्यंत उभारले 22 धावसंख्येमध्ये. धावसंख्या अगदी योग्य आहे, मात्र गेलेले डॉट बॉल
काहीशी धावसंख्या मंदावण्याचं कारण आहे. त्यामध्ये विशेष आकाश पाटीलने केलेली गोलंदाजी आणि त्यानंतर मात्र ऋषी आलेला आहे. त्याच्या गोलंदाजीवरती आता भरवसा दाखवला तिसऱ्या षटकामध्ये. निर्णायक 2 षटकं अजूनही बाकी असणार आहेत. धावसंख्या किती उभारली जाईल पहिल्या मॅचमध्ये फक्त 33 धावसंख्या झाली होती. तर त्याच्यामध्ये गोलंदाजी पेठ संघाची आपण जबरदस्त पाहिली होती. पुढचा बॉल मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. त्यावरती मात्र कनेक्शन झालं नाही बॉलचं. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाल्या. मागच्या काही चेंडूवरती भरपूर चेंडू डॉट गेलेत. थोडी चिंता राहिली खरं तर किरोली संघासाठी. जो संघ पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा केल्या असं वाटलं की आता 50चा आकडा गाठू शकेल. तसं काही घडवून देता भोईरपाडा संघाने केलेलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. आकाश पाटीलने केलेली गोलंदाजी त्यानंतर ऋषीची गोलंदाजी पाहतोय. पहिल्या बॉलवरती मात्र आतापर्यंत एकही धावा आली नाही. फिल्डिंगमध्ये थोडासा चेंज होताना पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कबडला क्षेत्ररक्षक लावला गेलाय. तर प्रशांतची फटकेबाजी त्याच पद्धतीने पाहिली आपण आतापर्यंत. पुढचा बॉल इथे ऑन साईडला खेळायचा होता. बॅटची काढा लागली आहे. आकाश पाटीलने काम तमाम केलंय. प्रशांतला माघारी परतावं लागेल. वैयक्तिक 16 धावा आणि सांघिक 22 धावा असताना प्रशांत पाटील माघारी परतलाय. मैदानामध्ये दोन्ही गायकर बंधू पाहायला मिळू शकतील. आता जबाबदारी वेगळी आहे. प्रशांतची विकेट पडल्यानंतर आणि काहीशे डॉट बॉल गेल्यानंतर थोडं या ठिकाणी दबावामध्ये खेळत असताना पाहायला मिळू शकेल येणारा फलंदाज. तर पहिल्या ओव्हरमध्ये 17 होत्या त्यानंतर फक्त 5 आल्या आणि येणाऱ्या 2 चेंडूवरती आपण पाहिलं तर एकही धावा आली नाही. ही चिंतेची बाब असेल ओम नर्मदेश्वर गावदेवी किरोली संघासाठी. आणि त्यामध्ये आता मात्र संकेत पाटील फटकेबाजी करू शकेल का? अजूनही भरपूर स्ट्रॉंग बॅटिंग लाईन बाकी आहे. तर त्यामध्ये आपल्याला षटकं आता कमी राहिलेले आहेत. 10 चेंडू बाकी राहिले 17मध्ये. तर त्या चेंडूवरती किमान 20-25 धावा आपल्याला करायच्या आहेत जर चांगलं टार्गेट ठेवायचं असेल तर. दुसऱ्या बाजूने ऋषी चांगली गोलंदाजी करतो. छोटा शॉट होता बॉल आणि त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला. अनुजची झाली चुकी आहे. थोडासा बॉल वळलाय खरं तर त्याची चुकी नाही. आउटफील्डने थोडासा खड्डा असेल तिथे आणि तो बॉल वळत असताना बॉल गेला सीमाराच्या बाहेर. हा नशिबाचा आणि संघर्षमय चौकार आलाय आता मात्र किरोली संघासाठी संकेत गायकरच्या बॅटमधून. ती मात्र 26 धावा 56. पुढचा बॉल संकेतसाठी पुन्हा एकदा उडवला संकेतने. पायचा बॉल सीमारेषा बाहेर जाणार का? आणि येस इट इज अ माइटी हिट. षटकार. तर याच दरम्यान कैलासदादा बबन भोर यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत आहे आपलं. मोस्ट वेलकम. व्यासपीठावरती यावं आपलं मनपूर्वक स्वागत. आता मात्र या ठिकाणी स्वागत केलं चौकाराने गॅप पाहिली आहे आणि ऑन साईडला वाडिश मिडाला चेंडू टोलवला. एका टप्प्याने बॉल चाललाय सीमारेषे बाहेर येतो चौकार. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर ऑफ साईडला लावलं होतं ते आता वळवलंय ऑन साईडला. कारण संकेतच्या बॅटमधून तिन्ही ते स्ट्रोक आलेले आहेत. ते बाउंड्री लाईनच्या बाहेर गेले. तिन्ही स्ट्रोक आपण पाहिले तर ऑन साईडला आलेले आहेत. 2 चौकार आले त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. धावसंख्येला वेग आला 36 धावा धावफलकावर. पुढचा बॉल ऋषीचा आहे ऑन साईडला पॉवरफुल स्ट्रोक आणि व्यासपीठावरती आलाय बॉल आणि इथे मिळतील 6 धावा. मागच्या 4 चेंडू बदला हा दुसरा षटकार आणि लगातारच्या या बाउंड्रीमध्ये धावा आल्या तब्बल 20 धावा आणि सांघिक स्कोर कार्ड पाहिला जाऊन पोहोचलाय 42च्या धावसंख्येवरती 3 षटकांमध्ये.
थँक्यू सो मच. नवीन गोलंदाज पाहायला मिळू शकेल. नील भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला. मागच्या वेळी षटकाचा विचार केला ना तर प्रशांतची विकेट गेली. 2 चेंडूवरती एक धाव आली होती. त्यानंतरच्या 4 चेंडूवरती 20 आल्या. धावसंख्या तब्बल झाले 42. आता स्कोर कार्ड मोठा पाहायला मिळू शकेल येणाऱ्या षटकामध्ये. तर आता हात पुढे करण्याची संधी आहे. एकच विकेट पडली आहे. संकेत आहे, साथीला नवनाथ आहे. अजूनही भरपूर स्ट्रॉंग बॅटिंग बाकी आहे किरोली संघाकडे. आणि त्याच पुढे या स्कोर कार्ड आता मात्र या ठिकाणी मोठा पाहायला मिळू शकेल. त्याने बॅटिंग काय स्वीकारले त्याचं आत्ता उत्तर मिळालं खरं तर प्रेक्षकांना आणि अगदीच आपल्या सर्व पाठीराख्यांना. थोडासा रिदममध्ये चेंज आलाय. गोलंदाजी करत असताना नील आपण पाहतोय. शेवटचा अंतिम षटक बाकी आहे. तर त्यामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजी की फलंदाजीचं वर्चस्व राहील. या स्कोर कार्ड आणि टार्गेट किती राहील सांगणार आहे निर्णायक षटक. पुढचा बॉल हलक्या हाताने पुश केला फक्त. डीप बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक नाही, फार दूर होता. आणि यावरती मिळतील 4 नंबरच्या धाबा. येतोय चौकार. या ठिकाणी वाईट क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतं. दीप बाटकड पॉईंटला क्षेत्ररक्षकाला आणले गेले. आणि त्याच दरम्यान मात्र आता पुढचा चेंडू फेकण्यासाठी तयार असणार आहे गोलंदाज नील. पुढचा बॉल त्यावरती सुद्धा कट केलाय. बॉल चला 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून आपण पाहतो थर्ड बँडच्या दिशेने आलाय चौकार. पाहिलं ना तर किरोली संघाचा या वर्षीचा प्रवास पाहिला तर लगातार 23 एंट्री त्यांनी केल्या. 23 एंट्रीमध्ये एकही ट्रॉफी आली नव्हती. त्यानंतर मात्र याच वर्षी आपण पाहिलं तर याच मैदानावर 4 तारखेला 24व्या एंट्रीमध्ये त्यांना रनरअप ट्रॉफी मिळाली. आणि त्यानंतर त्यांचा खेळ अगदी बहरत गेलाय. कॉन्फिडन्स लेवल वाढलाय कडं तर नवनाथ असेल त्याचबरोबर सर्वच खेळाडूंचा. त्यावरती चांगला स्ट्रोक अगदी अनुज आहे तिथे. एवढं पकडतील फेकतील तोपर्यंत सिंगल आली आहे. समाधान व्यक्त केलं एका धावेवरती. आणि एक धावसंख्या 51 धावा झाल्या. 50 कंप्लीट झाली आज या मॅचमध्ये. आपण पाहतो दुसऱ्या मॅचमध्ये किरोली संघाच्या वतीने. तर संघर्ष जेवढा मोठा असतो त्यावेळी यशाचं महत्त्व खूप मोठं असतं. आणि तेच राहिले किरोली संघाच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूला बोईरपाडा संघ खेळत असताना त्यांचा सुद्धा संघर्ष फार मोठा राहिलेला आहे. आणि त्यामध्ये विशेष आपण पाहतोय आकाश पाटीलने चांगलं योगदान दिलं. त्यानंतर इतर गोलंदाजांनी त्याला साथ दिली नाही आहे. आणि त्याचपुढे स्कोअर कार्डवरती आत्तापर्यंत 51 धावा पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूवरती धावा केल्या 20. तोच फलंदाज संकेत गायकर ऑन स्ट्राईक. नीलचा पुढचा बॉल ऑन साईडला भिरकावलाय. अनुजने मात्र या ठिकाणी एका टप्प्याने बॉल उचलणार फेकणार तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न केला जात होता. स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला होता नवनाथने. मात्र एका धाब्यावर रोखले. 52 धावा धावफलकावरती लागल्या. स्ट्राईक एनला नवनाथ पाहायला मिळू शकेल. नवनाथच्या बॅटमधून सुद्धा अगदी आपण पाहिले तर 3 चौकार आलेले आहेत. 15 धावसंख्येवरती खेळतो आणि तरी सुद्धा तो स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतोय. त्याला माहित आहे संकेतच्या बॅटमध्ये आणखीन चांगले स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळू शकतील. मात्र पाहूया अगदी आगला वेगळा फटका. ऑन साईडला खेळाचा बॅटच्या टोला लागलाय. बॉल चालला स्टेट डेवला. आणि इथे मात्र या चेंडूवरती पहा थ्रो करावाला दुसरीचा प्रयत्न केला जात होता. सिंगल आली आहे. 53 धावा लागला फलकावरती. लास्ट गोष्ट शेवटचा बॉल शिल्लक आहे. धाबा आल्या षटकामध्ये 11. त्यामध्ये 2 चौकार लगातारचे पाहिले आहे. आता पाहूया शेवटच्या बॉलवरती टार्गेट सेट करणारा हा बॉल टार्गेट सेट करणारा एखादा स्ट्रोक येईल का. 53 झाले. 53 मध्ये किती धावसंख्येची भर पडेल. नील टू संकेत गायकर. पुढचा बॉल स्ट्रोक चांगला आहे. येस प्रेक्षक बनून राहिला क्षेत्ररक्षक आणि बॉल चालला सीमारेषेबाहेर. माहिती हिट आला शेवटच्या बॉलवरती. धावा झाल्या तब्बल 59 आणि 60 धावांचं टार्गेट 15च्या सरासरीने टीम भोईरपाडा तळोजा मजकूर या टीमला पूर्ण करावा लागेल. आणि त्यामध्ये विशेष आपल्याला योगदान संकेत गायकरचं पाहायला मिळेल. 3 षटकार ठोकले 2 चौकार ठोकले. त्याने धावा केल्या 6 बॉलमध्ये 27 धावसंख्येचं योगदान संकेत गायकरचं आपल्याला पाहायला मिळेल. वाटे बॅटिंग आणि जी आवश्यकता होती खरं तर टीमला
टार्गेट सेट केलं 60 धावांसंख्येचं बोईरपाडा टीम सोबत. ओपनिंग प्लेअरला मात्र आता मैदानात अगदी ग्राउंडच्या बाहेरून सेट होऊन जावं लागेल आणि त्याचवेळे जे धावसंख्येचं टार्गेट आहे ते पूर्ण करण्यासाठी कस लागणार आहे खरं तर. कारण दुसऱ्याच मॅचमध्ये हे टार्गेट सेट केलेलं आहे ओम नर्मदेश्वर गावदेवी किरोड संघाच्या माध्यमातून. त्यामध्ये आपण धावसंख्येचा विचार केला तर शेवटच्या काही चेंडूवरती संकेतच्या बॅटमधून तडाखेबंद फलंदाजी पाहिले. धावा त्याच्या बॅटमधून आल्या तब्बल 27. 16 धावसंख्येचं योगदान दिलं. प्रशांतने 16 धावा बनवल्या. नवनाथ गायकरने या लोकांचं का राहिला आहे आणि त्यामध्ये खरं तर तिन्ही बॅट्समननी चांगलं योगदान दिलं. तब्बल धावसंख्या 60 करायची आहे टीम भोईरपाडा तलोजा मजकूर टीमला. पहा प्रेक्षकांनी बॉल जमा करायचा आहे. बाबू बॉल जमा कर. इनिंग मध्ये खेळलेला बॉल लगेच जमा करायचा प्रेक्षक असतील खेळाडू असतील त्यांनी. चला बॅटिंगसाठी आपण लगेच जायचं मैदानामध्ये. आता देवीदत्त गायकर आले लिजेंड खेळाडू एकटपाडा संघाचे. आता स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये भरपूर वर्ष क्रिकेट खेळले. आता त्यांचा संघर्ष आणि स्ट्रगल फार मोठा होता. रोहित असतील सागर असतील जसे मंगेश आले साहिल आले आणि संघ मात्र जबरदस्त फॉर्ममध्ये यायला लागला. अनुज बडवे आणि त्याच्या बरोबरीने यश यश आणि अनुज आपल्याला पाहायला मिळेल. आणि गोलंदाजच्या मार्गवरती नवनाथ गायकर. पहिलं पॉवर प्ले खूप महत्त्वपूर्ण असेल दोन्ही टीमसाठी. स्ट्रायकिंग गेलं आपल्याला यश पाहायला मिळू शकेल. आणि गोलंदाजच्या मार्गवरती नवनाथ गायकर आपल्याला पाहायला मिळेल. अगदी 7 धावसंख्येचं टार्गेट आहे. पहिला चेंडू डिलिव्हर केला जात आहे. नवनाथ गायकर बॉलिंग ट्रॅकवरती. समोर यश आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकिंगला अनुज मडवी. पहिलाच बॉल. 60ची आवश्यकता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिड लागली आहे. सफलता मिळाली पहिल्याच बॉलवरती आणि झेल पकडलाय बबलू. आर एस मुंबईकर आपल्याला पाहायला मिळू शकेल. दुसऱ्या क्रमांकावर लगेचच मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. तर अनुजकडे बारबोडी क्षमता आहे. गुणवत्ता जबरदस्त आहे. मात्र त्याला 7 मिळणं तेवढंच गरजेचं आहे. तर 60 धावांची आवश्यकता असताना पहिला पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेवढ्या तुम्ही जास्त धावा कराल तर फलंदाजावर थोडी जबाबदारी आता कमी असणार आहे. धावा केल्या तर धावा पहिल्या षटकामध्ये येणं अपेक्षित आहे भोईरपाडा संघासाठी. पहिल्या चेंडूवरती विकेट संपन्न केले नवनाथने. शेवटपर्यंत खेळला तो या मॅचमध्ये. आपण पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये 16 धावसंख्येचं योगदान दिलं.
नंतर नवीन फलंदाज हरेश आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी खेळत असताना थोडा शॉर्ट पिच फेकला. यावरती मात्र फिरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला, थोडा शफल झाला होता, त्यावरती कनेक्शन झालं नाही बॉलचं. अगदी आपण पाहिलं तर 2 लगातारचे डॉट बॉल आलेत पहिल्याच ओव्हरमध्ये. तर खरं तर सुरुवात चांगली व्हायला अपेक्षित होती, ते काही घडलं नाही आतापर्यंत 2 चेंडूमध्ये. प्रत्येक बॉल तुम्हाला तोलवायचा आहे, प्रत्येक बॉलवरती आता चौकार षटकार ठोकायचा आहे, ही परिस्थिती आहे. तर धावा करायच्या तब्बल 24 चेंडूवरती 60 धावा, आणि त्यामध्ये सुरुवात काहीशी मंदावर संयमी झाली आहे. प्रत्येक बॉल तुम्ही आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतात, तो चेंडू लगेच पिक करत नाही आहे. आणि ब्लाइंडेड स्ट्रोक पहिल्याच षटकामध्ये पाहायला मिळाले. 3 चेंडू आत्तापर्यंत समाप्त झालेत, एकही धाव आली नाही. ती कधी वरती ठरेल फलंदाज गोलंदाज पाहू शकता तुम्ही, कारण एकूणच परिस्थिती आपण पाहिली तर मागच्या सत्रामध्ये जी सुरुवात झाली होती पहिल्या षटकामध्ये अगदी 17 धावसंख्येची सुरुवात आपण पाहिली होती, आणि त्यानंतर काहीशी वेगळी सुरुवात वैरपाडा तलोजा मजकूर टीमची पाहतो. 3ही बॉल डॉट गेलेले आहेत. पुढचा बॉल नवनाथचा असेल आरेससाठी. थोडा थांबून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, तर नवनाथने आता वेग बदलला, थोडा थोडा स्पीडली फेकला बॉल, थोडा वळवला आतमध्ये. त्यावरती आरेसला बीट करत असताना लगातारचे 4 चेंडू डॉट आलेले आहेत, आणि त्यामध्ये विशेष आपल्याला मेहनत गोलंदाजीमधली अचूकता नवनाथची आपल्याला पाहायला मिळते. अनुभव काय असतो ना, त्याचं या ठिकाणी उदाहरण पाहायला मिळालं आहे. नवनाथने मात्र या नवख्या फलंदाजाला अगदी रोखून धरलेला आहे. एकही धाव करता आली नाही 4 चेंडूमध्ये. पुढचा बॉल ऑन साईडला खेळायचा होता, याही बॉलवरती मात्र विकेट संपन्न झाली आहे. या षटकामध्ये आपण पाहतो 5व्या बॉलवरती विकेट संपन्न होत असताना एकही धाव आली नाही. 2 फलंदाजांना माघारी परतावलंय. थँक्यू सो मच. आतापर्यंत आपण पाहिलेलं तर दुसऱ्याच मॅचमध्ये 4 धावाही पाहिल्या, आणि दुसऱ्याच मॅचमध्ये आपण पाहतो दुसऱ्या सत्रामध्ये अगदी मेडन षटक फेकलं जाईल की काय, ही परिस्थिती निर्माण झाली आहे. नवनाथ गायकर बॉलिंग ट्रॅकवरती आहे. 2 विकेट संपन्न करत असताना आपण त्याला पाहिलं 5 बॉलवरती, आणि आता परिस्थिती आहे ती मात्र पहिलं षटक मॅडम जातोय की काय, ही परिस्थिती निर्माण झाली आहे. अनुजने स्ट्राईक घेणं महत्त्वाचं होतं. अनुज मात्र नॉन स्ट्राईक घेण्याला राहिला, त्याने स्ट्राईक नाही घेता नवीन फलंदाजांना स्ट्राईक दिली आहे. प्रीतम मुंबईकर स्ट्रायकिंग गेला असेल आता. या बॉलवरती मात्र खातं खोललं जाईल का, की पहिलं तिथून मात्र मेडन षटक पाहायला मिळू शकेल का. नवनाथचा पुढचा बॉल प्रीतमसाठी, आणि यस पहिलं या पहिलं षटक तर 17 मधलं आहेच, आणि स्पर्धेमध्ये सुद्धा पहिलं निर्धाव षटक फेकण्याची कामगिरी केली आहे नवनाथ गायकरनं. अतिशय महत्त्वाची 6 मॅच, आणि त्यामध्ये हे षटक या ठिकाणी फेकत असताना अगदी 3 षटकांमध्ये आता कराव्या लागतील. येणाऱ्या 18 बॉलवरती तब्बल 60 धावा. वरती वेदांत तरे गुरुवार खेळाडू आहे. आज बॅटिंगसाठी उतरला नाही, मात्र गोलंदाजीमध्ये लगेचच त्याला दुसऱ्या ओव्हरमध्ये या ठिकाणी आणलं गेलंय. गुणवत्ता राहिली आतापर्यंत. 2 मुलं एक बापा साथीने खेळत असताना पाहायला मिळतात, आणि अगदी तीच गुणवत्ता पाहिली आहे. मग रमेश तरे असतील, वेदांत, कल्पेश. खरं तर बाप आणि 2 मुलं खेळतात एका टीममध्ये. आतापर्यंत आपण सुखदेव काकाचं नाव घेत होतो, आता रमेश तरे आलेले आहेत, आणि बॉडी फिटनेसही चांगला आहे रमेश तरेंचा, आणि अजून बरीच वर्षे खेळू शकतात. पुढचा बॉल ही गुणवत्ता पहा आपण. 7 बॉल डॉट गेले आतापर्यंत. आता अनुज मडवी आहे स्ट्रायकिंग गेला, आणि त्याला सुद्धा वेदांत तरेच्या माध्यमातून हा डॉट बॉल फेकला गेला आहे. तब्बल 18-19 वय आहे, आणि खरं तर यावर्षी आपण पाहिलं ISPL मध्ये 18-19 वर्षाच्या खेळाडूंना भरपूर संधी मिळाली आहे. अशी जर गुणवत्ता त्यांच्यापर्यंत पोहोचली तर वेदांना सुद्धा संधी लाभू शकेल.
तर आर्यन नाईक गेलाय ISPL मध्ये बॅटिंगसाठी. श्रीनगर वीर करून त्याला खेळताना आपण पाहिला आणि ओपनिंगसाठी त्याला संधी मिळाली होती. ही मोठी संधी मिळाली खरे तर आपल्या ग्रामीण खेळाडूंना, विशेष करून अंडर 19च्या खेळाडूंना भरपूर संधी मिळते ISPL मध्ये. पुढचा बॉल अनुजसाठी, अगदी बाउन्स दिला बॉलला, स्विंग अँड मिस, परफ्यूम डिलिव्हरी. अनुजला समजू शकला नाही बॉल, अगदी नाका समोरून गेलाय बॉल. एक मात्र असा फलंदाज आहे तो मॅच जिंकून देऊ शकतो आणि त्यालाच रोखून धरलाय गोलंदाज वेदांत अरेने. आतापर्यंत 3 चेंडू फेकले, धावा दिल्या फक्त 2. देविदास गायकर आज स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये या इनिंगसाठी आलेले आहेत, त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. पुढच्याच बॉलवरती अगदी बॉलरच्या दिशेने बॉल केला. अनुजी थोडा हताश आहे कारण पहिली ओव्हर मॅडम गेली, त्यानंतर प्रेशर वाढलं फलंदाजीवरती. तुम्हाला धावा करायच्या होत्या 15च्या सरासरीने, त्यानंतर 20ची सरासरी आली आणि त्या पुढे जाऊन पुढील 2 षटकामध्ये अजूनही सरासरी वाढू शकेल कारण 4 बॉलवरती फक्त 2 धावा आल्यात. अजूनही 58 धावा तुम्हाला करायच्या आहेत. पुढचा बॉल ऑन साईडला अगदी स्लॉट मध्ये आलाय, बॉलला पाठवला प्लॉट मध्ये, बॉल चला सीमारेषेच्या बाहेर, येतो षटकार. वेदांचा षटकार आल्यानंतर हलक्या हाताने ढकलला, स्ट्राईक घेतली अनुजने कारण त्याला तेवढंच महत्वाचं वाटलं. तर आता इतर फलंदाजांकडून फार मोठ्या अपेक्षा नाही आहे आणि एका धाब्याने स्कोअर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोचली आहे 9व्या धावसंख्येवरती. अजूनही करायच्या आहेत 12 बॉलमध्ये 51 धावा तब्बल करायच्या आहेत आणि त्यामध्ये आपण पाहतो 25.5ची सरासरी राखावी लागेल आता अनुजला. तिन्ही गोलंदाज आपले पाहिले ना तर अष्टपैलू खेळाडू आहेत आणि त्याच कारणाने किरोली संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. जेवढ्या तुमचा अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असतो, खूप संधी असते तुम्हाला. जेव्हा बॅटिंग खराब होते त्यावेळेला इतर फलंदाज मोक्याच्या क्षणी चांगली फटकेबाजी करतात. कधी गोलंदाजीने सुरुवात खराब झाली तर एखादा असा गोलंदाज येतो तो मात्र मॅच तुम्हाला आणून देतोय आणि तीच परिस्थिती आपण पाहतोय. तिन्ही गोलंदाज अष्टपैलू आहेत, नवनाथ गायकर असतील, संकेत गायकर, वेदांत अरे. आता मात्र या धावा करायच्या आहेत 12 बॉलवरती 51. भरपूर रेकॉर्ड्स आहेत अनुज मडवीच्या नावावरती, एका षटकामध्ये 30 धावा करण्याचा रेकॉर्ड सुद्धा त्याच्यावरती आहे. आता परिस्थिती थोडी वेगळी असताना काय घडेल मैदानावरती, लाऊडली अपील पाहायला मिळालं, पंचांवरती प्रभाव नाही. थोडा दबाव आणण्याचं कार्य इथे करत असताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. आता अनुज थोडा दबावामध्ये आता आलाय कारण 11 बॉल आता 51 करायचे आहेत. देवीचा पाडा मैदानावरती मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी एक मॅच पाहिली होती, अगदी एका षटकामध्ये 30 धावा करायच्या होत्या. त्या वेळेला मात्र ती फटकेबाजी केली होती अनुज मडवीने. आता सुद्धा त्याच्या माध्यमातून फटकेबाजी होईल का, बॉल चालला सीमारेच्या बाहेर, आलाय पहिला बैला. इथून मात्र या षटकामधला षटकार. षटकार तर आलेला आहे, 15 धावसंख्या झाली धावफलकावरती, अजून 45 करायच्या आहेत. आता फक्त षटकार आणि चौकार मोजावे लागतील टीमला आणि त्या परिस्थितीमध्ये अगदी दबाव असताना अनुज मडवीच्या बॅट मधून आडव्या बॅटने आलाय हाय अँड हँडसम, यावेळी तो षटकार. संकेतने केलेली फटकेबाजी आहे पाहिली आपण. आता त्याच्या गोलंदाजीवरती ही फटकेबाजी, 2 लगातार षटकार आलेले आहेत अनुज मडवी त्या बॅट मधून. हा तिसरा आलाय आणि तो अजूनही पुढे गेलाय. A1 क्वालिटीचा हा षटकार अनुज मडवीने लगावलेत, लगातारचे हे 3 षटकार.
बऱ्याच खेळाडूचं गायडन्स मिळाला आता गोलंदाजी करत असताना संकेतला. तर दुसऱ्या बाजूने जी पटकेबाजी चालू आहे अनुज मडवीची, एक मात्र असा फलंदाज आहे तो मॅच जिंकून देऊ शकतो आणि ती क्षमता इथे सिद्ध केली. खरं तर 3 लगातारचे षटकार तब्बल धावसंख्या जाऊन पोचली आहे 27 धावसंख्येवरती. पुढील षटकामधले 2 चेंड अजूनही शिल्लक आहेत. 12 बॉल 51 हव्या होत्या, आतापर्यंत 18 आलेल्या आहेत. मॅचमध्ये अजूनही आम्ही इन आहोत, अजूनही मॅच जिंकू शकतोय दाखवून देणारी बॅटिंग अनुज मडवीची पाहायला मिळते. आता मात्र ऑफस्टिकोरचा यार्करलेनचा चेंडू फेकला आणि त्यावरती धाव करता आली नाही आहे. आता शेवटच्या बॉलवरती काय करणार, सिंगल घेणार की ते षटकार टोकणार, हाही तेवढा महत्त्वाचा प्रश्न असेल त्याच्यासमोर. 27 झालेले आहेत, अजूनही 33 धावसंख्येची आवश्यकता आहे. ऑन स्ट्राईक अनुज मडवी, शेवटचा बॉल काय खेळणार या मनस्थितीमध्ये. तर स्ट्रोक चांगला आलाय, बॅकवर्ड पॉईंटला चेंडू ढकलत असताना वेगाने जीत चालले होते, त्यांना पार करत चालला चेंडू सीमा रेषा बाहेर आलाय. चौकार, धावसंख्या झाली आहे 31 आणि करायचे आहे 6 बॉल 29 धावा. जर जरूर क्रिकेटमध्ये स्थान नाही, मात्र सतावत असेल प्रश्न भोईरपाडा तलोजा मजकूर टीमला की आम्ही पहिलं षटक निर्धाव कसं काय खेळलो, त्या षटकामध्ये किमान 6 धावा असत्या तरी सुद्धा किती लाभदायक ठरल्या असत्या. तर अनुज मडवीकडे ती क्षमता आहे. गुलशन पाटीलकडे षटक सोपवण्यात आलेलं आहे. आज स्कोरिंगची भूमिका राहील गुलशनची, मात्र आज इकॉनॉमिकल षटक त्याला फेकावं लागेल. 29 धावा करायच्या आहेत आणि त्यामध्ये फलंदाज स्ट्रायकिंग गेला प्रीतम आपल्याला पाहायला मिळेल. तो स्ट्राईक देणार की तो सुद्धा सुरुवात करणार, हाही प्रश्न तेवढाच महत्त्वाचा असेल. मात्र पहिलं मॅडम षटक आलेलं किती तुम्हाला तुमच्या संघाचं मॅचमध्ये नुकसानदायक ठरलंय ते आपल्याला पाहायला मिळतंय तलोजा मजकूर टीमसाठी. 29 धावा हव्या आहेत. गुलशन पाटील फक्त एका चेंडूमध्ये या ठिकाणी निर्धाव फेकायचा आहे, त्यानंतर प्रेशर वाढत जाईल. येणारे 2 चेंडू खूप महत्त्वाचे असणार आहेत. अनुज मडवीने थोडीशी हवा केली मॅचमध्ये, जे 3 षटकार टोकले त्यामध्ये आणि 1 चौकार. पाहूया पहिला चेंडू गुलशन पाटील, चांगला चेंडू लिव्हर केलाय. पहिल्यांदाच गोलंदाजी आम्ही पाहतोय आणि जो यार्करलेनचा चेंडू फेकला होता अगदी तुमच्या आणि इथं मात्र आपण पाहतोय वाईटचा इशारा पंचांचा आलाय. पहिला चेंडू वाईड आलाय, थोडासा यार्करलेनचा चेंडू जरूर होता, मात्र वाईड यार्कर आपल्याला पाहायला मिळाला आणि तसंच काहीतरी गार्डन्स करण्यात आलंय. कारण ज्या प्रकारे आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते, जेव्हा तुम्ही स्लॉटमध्ये बॉल देताना त्यावेळेला षटकार जरूर पाहायला मिळतात. मात्र गुलशन हुशार आहे, तेवढ्याच चांगली गोलंदाजीने सुरुवात करत असताना इथे मात्र काय घडले आहे. अनुजने स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न जरूर केलाय, मात्र तो चालला आता मैदानाच्या बाहेर आणि पूर्ण या ठिकाणी जल्लोष साजरा करत असताना किरोडी संघाला आपण पाहतोय. मात्र षटकारच घेतले आणि या चौकार पाहायला मिळाले. संघर्ष त्याचा चांगला राहिला आहे, मात्र इतर फलंदाजांनी पहिल्या षटकामध्ये न दिलेली साथ आणि त्यानंतर आता सुरुवातीला थोडासा दबावामध्ये खेळत असताना प्रीतम पाहिला त्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र अनुज पोहोचू शकला नाही. एका बॉलमध्ये आता मात्र या ठिकाणी एकदा वाले जरूर, मात्र उर्वरित 5 बॉल आवश्यक असतील 28 धावा. 5 लगातारचे षटकार टोकण्याची क्षमता दाखवावी लागेल रोहित भोईर या फलंदाजाला. फिल्डिंगमध्ये थोडासा चेंजेस पाहायला मिळतो. लॉंग स्टॉपमध्ये अगदी आपण पाहतो फलंदाज शतरक्षक करत असताना तेजस पाटीलला पुढचा बॉल ऑन साईडला खेळायचा होता. बॉल मात्र आपली ऑफस्टिकरचा यॉर्करचा चेंडू फेकला. सर्व चेंडू मात्र ऑफस्टिकरचे फेकले जातात. हीच काशीत राहिले गुलशन पाटीलची. पहिला चेंडू जरूर वाईड गेला, त्याला माहीत होतं की वाईड गेले तरी चालतील, मात्र जिथे आपण ज्या पद्धतीचे चेंडू डिलिव्हर करतो तिथून मात्र षटकार टोकणं फलंदाजाला जरूर या ठिकाणी आणि इथून मात्र
हा चेंडू हे बोनसच्या स्वरूपात या धावा येतील. तेजस पाटीलने जरूर प्रोटेक्शन दिलं. नोबॉलचा इशारा पंचांचा आला. 1+1 धाबा येतील. जर क्षेत्ररक्षक नसतं तर काय झालं असतं. पुढच्या बॉलवरती स्ट्रोक चांगला होता. क्षेत्ररक्षक थोडासा या ठिकाणी खराब झालाय आणि 4 धाबा येतील. आता संघर्ष मात्र या ठिकाणी करण्याची जी काय वेळ होती निघून गेली. खरं तर तुमच्या हातून गेलेलं पहिलं षटक निर्धाव. त्यानंतर थोडं प्रेशर क्रिएट झालं. अनुजला फार वेळ नॉनस्टा गेमला राहावं लागलं आणि त्यानंतर मात्र गुलशन पाटीलने चांगलं षटक फेकलं. अजून एक वाईटचा चेंडू येतोय. थोडा लांबलेलं षटक पाहायला मिळालंय. 2 वाईट आलेत. एक नोबॉल सुद्धा या षटकामध्ये आलाय. धावसंख्या 39 पाहायला मिळते आणि त्यामध्ये आवश्यकता अजून 21 धावसंख्येची आहे. पुढचा बॉल ऑन साईडला भिरकावला आहे आणि ते मात्र क्षेत्ररक्षक आहे. जेल सोडलाय मिलिंद पाटीलने. आता जेल सुटले, चौकार आले तरी सुद्धा मॅच जिंकू शकत नाही. कारण मॅचमध्ये पूर्ण पकड निर्माण केली आहे किरोली संघाने. तेवढ्या धाबा केल्या, एकदा षटक पेडलं, तिथून मात्र सावरू शकला नाही आहे बोईरपाडा संघ आणि त्याच पहिले 39 धावसंख्येवरती रोखला गेला आहे. पुढचा बॉल आणि इथून मात्र हा अलॉन द कार्पेट केलेला आहे फटका. रमेश तरे आहेत तिथे. प्रोडक्शन चांगलं. एकच धाव आली आहे. औपचारिकता शिल्लक. मॅचमध्ये एकूणच परिस्थिती आपण पाहिली तर ओम नर्मदेश्वर गावदेवी किरोड संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आम्ही विनंती करत आहोत स्वर्गीय संदीप स्फोट GCC पेठ संघ आपण या टॉससाठी समोर आपल्या असणार आहे किरोळी संघ. या 2 संघांमध्ये किरोळीत जाईल मॅच आणि मॅचमध्ये एकूणच आपण पाहिलं तर बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये कार्य चांगलं राहिलं. खरं तर संकेतचं मात्र नवनाथनेश फेकलेलं मेडन षटक आणि त्याचमुळे या मॅचमध्ये 7 बॉलमध्ये 16 धाबा केल्या. पहिलं षटक मॅडम फेकलं आणि 2 विकेट घेतल्या आणि तो स्टाईल आहे. अष्टपैलू कामगिरी करणारा नवनाथ गायकर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला या ठिकाणी दिला जातोय. चला पेठ संघ आणि किरोली संघ टॉससाठी या लगेच. विनर विनर मॅच असेल.